अक्षय तृतीया के शुभ अवसर पर जैन कलार समाज सामूहिक विवाह का आयोजन करता है। इस वर्ष भी ये आयोजन किया गया। इस आयोजन का सारा खर्च जैन कलार मध्यवर्ती मंडल द्वारा किया जाता है। आमच्या मंडळाचा हा एक ध्यास आहे की समाजाला एकत्रित आणणे। समाज एकत्रित येऊन राहिलेला आहे, त्यांना इथे चांगले चांगले कार्यक्रम पाहायला मिळत आहे। आम्ही हा 35वा सामूहिक विवाह जो इथे आयोजित केलेला आहे तो तळागाळातल्या असे काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडे परिस्थिती नसते इतका सगळा चांगला कार्यक्रम करण्याची, पण आपण मंडळातर्फे त्या सगळ्या लोकांना ते घरी जे जसं करू शकते त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण इथे त्यांचा लग्न सोहळा पार पडतो। सर्व मिळून सर्व लोकांना आम्ही इथे आमंत्रित करतो, त्यांना भेटवस्तू चांगल्या प्रमाणे देण्यात येतात आणि हा एक मेळावा आहे। इथे मेळावा म्हटलं इथं संगम होतो, समाजाचा प्रत्येक पदाधिकाऱ्याचा इथे संगम होतो। त्या भेटी दरम्यान चांगल्या चांगल्या वस्तू चांगले चांगले विचार इथे हे होतात, तर समाजाकरता अजून आम्ही चांगलं काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवर विचार मंथन करून त्याच्यावर आम्ही इम्प्लिमेंटेशन पण करतो। 35वा सामूहिक विवाह समाजातर्फे इथे होत आहे आणि ह्या सामूहिक विवाहामध्ये आमच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत सुंदररित्या व्हावा म्हणून अतिशय प्रयत्न केलेले आहे आणि इथे 14 जोडप्यांचे लग्न इथे लागणार आहेत आणि लग्न लावत असताना एकदम आर्थिक स्थिती ज्यांची खराब आहे, जे लग्न करू शकत नाही, त्यांना इथे आम्ही दरवर्षी हळदीच्या प्रोग्रामपासून तर पूर्ण जेवढे काही प्रोग्राम आपल्या घरचे असतात त्याच पद्धतीने आम्ही इथे राबवित असतो। प्रयास संघटन आहे समाजाचं, त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। हे सर्व पूर्ण जो ग्रुप आहे तो प्रयासच्या अंतर्गत काम करतो। समाजाचं आपलं काही देणी आहे हे विचारात घेऊन आजची गरज लक्षात घेऊन सामूहिक विवाह अनेक वर्षापासून जैन कलार समाज हा करतो आहे। खूप अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो। गरीब माझं आव्हान आहे सक्षम लोकांनासुद्धा, श्रीमंत लोकांनासुद्धा त्यांनीसुद्धा सामूहिक विवाहामध्ये येऊन या अनाठायी खर्च करण्यापेक्षा या एकत्र येऊन या ठिकाणी कार्य करावं ही आम्हाला हा मेसेज समाजातर्फे आम्ही देऊ इच्छितो।